नमस्कार मित्रांनो, मी अमृता पातळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पातळे व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आमचा स्पीटी टूरचा शेवटचा दिवस आणि आता आम्ही आहोत ते शिमलामध्ये। शिमलावरून आता आमची रिटर्न जर्नी चालू झालेली आहे। आधी आम्ही विचार केला बाय रोड शिमलावरून चंदीगडला जाण्याचा, नंतर आमच्या लक्षात आले ते शिमला टॉय ट्रेनचं ऑप्शन। मग आम्ही लगेचच या टॉय ट्रेनची बुकिंग केली। तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिमला टॉय ट्रेनची बुकिंग कशी करायची, तसेच त्याचे रेट कसे आहेत आणि या टॉय ट्रेनच्या जर्नीचा आनंद, इथून दिसणाऱ्या पूर्ण शिमला शहराचं भन्नाट असं व्ह्यू। तर या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे आहे शिमला रेल्वे स्टेशन, ते अगदी मॉल रोडवरून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। फायनली आम्ही ट्रेन कॅच केलेली आहे। शिमला टॉय ट्रेनने फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत आहोत। बाय बाय शिमला। तर काल आम्ही काजावरून पूर्ण रिटर्न आलो ते रामपूरपर्यंत आणि तिथे आम्ही स्टे केला रात्री आणि सकाळी परत रामपूरवरून आम्ही निघालो ते शिमलाला। आणि आता आम्ही फायनली मगाशी गाडीत बसून टॉय ट्रेनची बुकिंग केली। तर टॉय ट्रेन तुम्हाला ऑनलाईन IRCTC वरती पण बुकिंग मिळून जाईल। आम्हाला ही विस्टा डोम कोच मिळाला, तिथे पुन्हा हा डोम कोच आहे आणि याची तिकीट होती 600 रुपये पर पर्सन। तर आम्ही पटकन बुक केली आणि आम्ही आलो ते शिमला रेल्वे स्टेशनला। आणि तर आत्ता आम्हाला टॉय ट्रेनने पुढे आम्ही जाणार आहोत ते कालकापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 6 तास लागणार आहे। तर ही आम्ही दुपारी 4ची म्हणजे संध्याकाळी 4ची ट्रेन कॅच केली आहे। तर आम्ही एक 9 वाजेपर्यंत पोहोचू, 6 तास लागतात ट्रेनने जायला। त्यानंतर पुढे कालकावरून आम्ही बुक केली आहे ते कालका टू दिल्ली, ही ट्रेन आम्ही बुक केली आहे आणि दिल्लीवरून आमची पुढची ट्रेन ऑलरेडी बुकड आहे मुंबईसाठी। मित्रांनो, तुम्हाला मी आमचा हा विस्टा डोम दाखवते। जसं आपण एंट्री करू तर इथे हा वॉशरूम सुद्धा आहे। ओके, बऱ्यापैकी ओके म्हणेन हा वॉशरूमला। त्यानंतर इथे असे ओपन ग्लास विंडोज आहे, त्याला कवर आहे जे तुम्ही ओपन करू शकता। आणि हा अशा प्रकारे हा पूर्ण कोच आहे आणि याची सीट आहे ती पूर्ण दाखवते मी तुम्हाला। म्हणजे ही सीट माझी अशी आहे की मी अशी सुद्धा करू शकते, म्हणजे दोन्ही साईडने बसायला भेटतं। आणि इथे लगेज ठेवायला थोडं सामान आहे। तर अशा प्रकारे ही सीट, म्हणजे तुम्ही सीटला असंही फिरवू शकता आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फिरू शकता। तर आता फर्स्ट स्टेशन आलेलं आहे, एक 5-10 मिनिटातच सेकंड स्टेशन आलं ज्याचं नाव आहे समर हिल स्टेशन। इथून बघू शकता पूर्ण शिमलाचा व्ह्यू। हे रोड बाय रोडने गाड्या चालल्या आहेत। तर मित्रांनो, खूप मजा येते। आता आम्हाला 1 तास झालेला आहे ट्रॅव्हल करून आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप खतरनाक व्ह्यू आहे आणि मस्तच वाटतंय फुल। आणि याचं जसं तुम्हाला मी दाखवलं त्याचं वरून पण आम्हाला व्ह्यू आहे, आजूबाजूने पण व्ह्यू आहे आणि खूप मजा येते। या टॉय ट्रेनने तुम्ही शिमलावरून नक्की ट्रॅव्हल करा एकदा तरी। चला मी तुम्हाला आता शिमलाचा पूर्ण व्ह्यू दाखवते बाहेर।
अजून एक स्टेशन आलेलं आहे, त्यामुळे गाडी स्लो झाली. आता हे आमचं 4थं स्टेशन असावं. इथे स्टेशन आलेलं आहे. इथे आता खूप वेळ ट्रेन थांबलेली. आम्ही इथून सगळं चिप्स वगैरे घेतले खायला आणि आता ट्रेन सुटलेली आहे आणि या स्टेशनचं नाव आहे बडोक किंवा बडोक. आम्हाला आमच्या गाडीमध्ये पॅसेंजर भेटलेत आणि त्यांचे खूप आमच्याबरोबर मैत्री झालेली आहे. असंच आम्ही प्रत्येक ट्रॅव्हलमध्ये मित्र मैत्रिणी बनवतो. आपको समजता है मराठी? आप अभी पॉपुलर हो गए हो, ब्लॉग में आ गए हो. नमस्ते नमस्ते, आई एम फ्रॉम चंडीगढ़. ठीक है, हम लोग चंडीगढ़ भी आने वाले वेरी सुन, तो आपको ही कांटेक्ट करेंगे, हमें घुमाना जरूर. हा आमचा सगळ्यात छोटा पोरगा. घरं बघू शकता इथे तुम्ही. अगदी डोंगरावरची घरं आहेत प्रत्येकाची, 4-4, 5-5 मजली. आता संध्याकाळचे 7 वाजले आणि माझे टीम मेंबर्स सगळे तिथे गप्पा मारण्यात एकदम एन्जॉय. हे बघा मस्त आहे. मला हे पार्ट खूप आवडलं, म्हणजे इथूनही सगळं दिसतंय व्ह्यू बाहेरचा आणि या मोठ्या ग्लासमधून आणि खरंच छान वाटतंय. तर आता मी दरवाजात आलेली आहे, जास्त दरवाजात येऊ नये तर ठीक आहे. मस्त मज्जा घरात. फायनली शिमलाला जर तुम्ही येत असाल ना त्या ट्रेनने नक्की या. तर शिमला स्टेशनवरून तुम्ही जर ट्रेन पकडली तर मध्ये जसं मी तुम्हाला स्टॉप दाखवते आणि लास्ट स्टॉप जो आमचा आहे तो आहे कालका, जो हरियाणामध्ये येतो आणि टोटल 6 तासाची आमची ही जर्नी आहे. तर तुम्ही असं ज्यांना म्हणजे हाईटवरती जाताना गाडीने बाय रोड त्रास होतो तर त्यांच्यासाठी हा रूट खूप चांगला आहे. तुम्ही मुंबई ते कालका डायरेक्टली ट्रेन येऊ शकता किंवा तुम्ही मुंबई ते दिल्ली ते कालका ट्रेन आहे आणि त्यानंतर पुढेही तुम्हाला टॉय ट्रेन भेटू शकते. आणि टॉय ट्रेनचं तुम्ही आधी रिझर्वेशन करा. जसं मी IRCTC वरती आज दुपारी रिझर्वेशन केलं आणि मला हे तिकीट्स मिळाले. किंवा तुम्ही डायरेक्ट जरी आले रेल्वे स्टेशनला तरी तुम्हाला तिकीट्स मिळून जाते. पण तुम्ही बेटर आहे की रिझर्वेशन करून या. जर नाही भेटली तर आपल्याला सामान घेऊन फिरावं लागतं. तर अशा प्रकारे तुम्ही या टॉय ट्रेनची मजा घेऊ शकता. तर शिमल्याला येताना या टॉय ट्रेनने मी तर सांगते तुम्हाला नक्की सफर करा. तर मित्रांनो खरंच खूप मस्त वाटतंय. तर या ट्रेनची मी तिकीट जी बुक केलेली ती IRCTCवरून मी दुपारी गेली आणि मला ह्या डोमकोची ट्रेन भेटली. ही सुपरफास्ट ट्रेन आहे, याला फक्त एकच स्टॉप होता आणि डायरेक्ट शिमल्यावरून सुटून ही ट्रेन जाते ती कालकाला. 6 तासाचं अंतर आहे टोटल. तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे IRCTCवरून सुद्धा बुक करू शकता किंवा तुम्ही स्टेशनला जाऊन सुद्धा तिकीट काढू शकता. तर तुम्हाला मिळेलच. आणि याचा आजचा आमचा तिकिटाचा जो चार्ज होता तो 600 रुपये होता. म्हणजे तुम्ही कदाचित आम्ही ऑनलाईन केली म्हणून तेवढी असेल, पण युजली मी विचारलं तर एक किती तिकीट आहे त्याचा म्हणजे लोकल लोकांनी सांगितलं की 100-200पर्यंत असते, पण त्याचा काही मला अंदाज नाही आहे. तर जर तुम्हाला ऑनलाईन नाही भेटले तर तुम्ही डायरेक्ट स्टेशनला जाऊन सुद्धा तिकीट काढू शकता. ज्यांना बाय रोड जाण्याचा त्रास आहे म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही आला तर थोडं हाय अल्टिट्यूडला पण जातो आणि वळणावळणाचे रस्ते आहेत त्यामुळे त्रास होतो. तर त्यासाठी खूप चांगला आणि अल्टरनेटिव्ह उपाय ही टॉय ट्रेन आहे, ज्यामध्ये तुम्ही टॉय ट्रेनने शिमला टू कालका जाऊ शकता आणि कालकावरून परत दुसरी ट्रेन तुम्ही मुंबईसाठी डायरेक्ट येऊ शकता. जर फार कमी ट्रेन आहेत कालकावरून मुंबईसाठी, जर तुम्ही डायरेक्टली नाही जाऊ शकत तर मग तुम्ही कालका ते दिल्ली एक ट्रेन बुक करा आणि तिथून दिल्लीवरून मुंबई असं तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला शिमल्याला येणं फार इझी असेल. जे बाय रोड त्रास होतो तो होणार नाही आणि तुम्ही टॉय ट्रेनची पण मजा घ्याल. आणि टॉय ट्रेनमधून जे काही सिनेरी दिसते बाहेरची ते तर तुम्ही पाहिलीच असेल, तर खरंच मस्तच आहे. आताही मला म्हणजे ब्लॉग कमी करावासा वाटतोय आणि बाहेर नजारा बघायचा वाटतोय. मी तुम्हाला दाखवते आता. बघा केवढ्या उंचावरती आहोत आपण. हो आणि
इकडे जी पटरी आहे ती पटरी दुसरी पण खालूनच चालली आहे. म्हणजे वळून वळून ट्रेन परत खाली जाते. हे बघा ह्या पटरीवरती आता आपण परत येणार आहोत. ही एक पटरी आहे आणि ट्रेन बघू शकता तुम्ही पूर्ण अशी वळत चालली आहे. ट्रेन पूर्ण वळते. ही वळून ट्रेन परत आपण ते तुम्हाला मी पटरी दाखवलेली जे आता आपण आलो ते बघा निघून आलो आपण आणि ह्याच रूटने आपण आता आलो आणि ट्रेन ह्या बाजूने अशी वळली. आता आपण परत ही ट्रेन अशी चाललेली आहे. तर इथे आता गाडी थांबलेली आहे. कुठलं स्टेशन आहे माहीत नाही. स्टेशनचं नाव आहे सनवारा. तर हॉल्ट आहे. तर असा हा आमचा स्पीटी व्हॅलीचा प्रवास खूप छान झाला 7 दिवसांचा. याची नेक्स्ट बॅच सुद्धा भटकंती महाराष्ट्राची ऑगस्टमध्ये रिलीज करणार आहे. तर मी याची डेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन करू शकता किंवा तुम्ही सुद्धा स्वतःचा प्लॅन करत असाल तर जाऊ शकता. फक्त इकडचे लोकल कॉन्टॅक्ट्स ठेवा कारण कधी काही इमर्जन्सी होऊ शकते तर तुम्हाला ते म्हणजे ती इमर्जन्सी हँडल करायला इझी जाईल. ओके. तर तुम्हाला माझा हा स्पीटी व्हॅलीचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे असेच पुढचे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. तर फायनली आता आम्ही आलो आहोत ते कालकाला. बाय. क्या नाम है बेटा आपका? अरहान. अरहान ने फॉलो किया है. आमचा सगळ्यात छोटा सबस्क्रायबर. चलो बाय. तर मित्रांनो फायनली आता मी पोचलो होते कल्पाला आणि गाडीत आमचे बरेच मित्र झाले आणि असंच असतं प्रवासामध्ये खूप लोक जोडली जातात. त्यांच्याशी गप्पा गोष्टी होतात. नवीन नवीन लोक भेटतात आणि खरंच जर्नी म्हणजे ही अशीच असते. प्रत्येक दिवसाला काहीतरी अनुभव देते. तर हा असा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अँड कीप ट्रॅव्हलिंग. असेच खूप सारे प्लेसेस बघत राहा आणि जर तुम्हाला प्लेसेस बघता नाही आले तर माझ्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्लेसेसचा आनंद नक्की घ्या. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.